नमस्कार शेतकरी बंधूंनो, येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजे 23 आणि 24 फेब्रुवारी महाराष्ट्रातील या 11 जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMDने वर्तवलेला आहे। पाहूयात मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर या चॅनलच्या माध्यमातून। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये हवामानामध्ये अचानक बदल झालेला असून उकाड्यानंतर आता अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMDने सोमवारी आणि मंगळवारी राज्यातील काही भागात ढगाच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। एकूण 11 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला असून शेतकरी वर्गात आता चिंता वाढलेली आहे। तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सोमवारी अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी पावसाच्या कोसळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर 24 फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात ढगाच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर याशिवाय विदर्भामध्ये म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही भागात विजांसहित पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील 3 ते 4 दिवस अंशतः संपूर्ण महाराष्ट्रातच अंशतः ढगाळ वातावरण राहील अशी शक्यता सुद्धा हवामान खात्याने वर्तवलेली आहे।